श्रीमद भागवत महापुराणे स्कंद 3 अध्याय 12 सृष्टीचा विस्तार. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अशा रीतीने मी तुला भगवंताच्या कालरूप महिमा ऐकविला. आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते एक. प्रथम त्यांनी तप, अविद्या, मोह, अस्मिता, महामोह, राग, तन्मिश्र द्वेष आणि अंधतामिश्र अभिनिवेश या अज्ञानाच्या 5 वृत्ती निर्माण केल्या. परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत. तेव्हा भगवंताचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली. यावेळी ब्रह्मदेवांनी सनक, सनंद, सनातन आणि सनतकुमार या 4 निवृत्ती परायण उद्धवरेता मुनीची उत्पत्ती केली. आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रांनो, तुम्ही प्रजा उत्पन्न करा. परंतु जे जन्मतत्वच निवृत्तीपरायण आणि भगवत चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहे असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला. आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भुवयाच्या माथ्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रगट झाला. ते बालक म्हणजेच देवतांचे पूर्वज भगवान भव रुद्र रडत रडत म्हणू लागले, जगतपिता विधाता, माझी नावे, राहण्याची ठिकाणे सांग. तेव्हा कमलयोनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुरवाणीने म्हणाले की रडू नकोस, मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो. हे देवश्रेष्ठ, तू दुःखी बालकाप्रमाणे स्कंदून स्कंदून रडू लागलास म्हणून प्रजा तुला रुद्र नावाने संबोधतील. तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत. मनु, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नावे असतील. तसेच घे वृत्ती, उशना, उमा, नियुक्त, सर्पी, इला, अंबिका, यावती, सुधा आणि दीक्षा ह्या 11 रुद्राने तुझ्या पत्न्या असतील. तू वरील नावाचा, स्थानाचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्याच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर, कारण तू प्रजापती आहेस. लोकपिता ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन भगवान नीललोहित आपल्यासारखेच बल, आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला. रुद्राने उत्पन्न केलेल्या त्या रुद्राचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली. ते रुद्राला म्हणाले, सुरश्रेष्ठ, तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करू पाहत आहे. तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस, तुझे कल्याण असो. आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर. नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. पुरुष तपानेच इंद्रियातीत, सर्वंतयामी आणि ज्योतिर्स्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्ती करून घेऊ शकतो. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवाने अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले असे म्हणून आज्ञा शिरसावंत मानली आणि त्याची अनुमती घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. यानंतर जेव्हा भगवंताच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवाने उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखी 10 पुत्र झाले. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त, पुलह, कर्तू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद अशी त्यांची नावे होत.
यापैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, वशिष्ठ प्राण्यापासून, भृगु त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्थ कानापासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला. त्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले. त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयापासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी उत्पन्न, सरस्वती पासून समुद्र पासून पापाचे निवासस्थान निवृत्ती उत्पन्न झाले. सावलीपासून देवहूतीची पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जगकर्त्या ब्रह्मदेवाचे शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. विदुरा, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवाच्या मनात कामवासना निर्माण झाली. अशा अधर्मी विचार ब्रह्मदेवाच्या मनात आलेला पाहून त्याचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले. त्यात आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या याला आवरू शकला नाहीत आणि कन्यासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे यापूर्वी कोणीही केले नाही आणि पुढेही कोणी करणार नाही. हे जगद्गुरू, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही, कारण आपल्यासारख्या आचरणाचेच अनुकरण केल्याने ज्या जगातील लोकांचे कल्याण होते, ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थिर असलेल्या या जगाला आपल्या तेजाने प्रगट केले आहे, त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्या समोरच असे म्हणत आहेत. असे पाहून प्रजापतीचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना करू शकू. त्याच वेळी त्याच्या 4 मुखातून 4 वेद प्रगट झाले. त्याखेरीज उपवेद, न्यायशास्त्र होता, उदारता, अध्वर्यू आणि ब्रह्मा या 4 ऋत्विजाचे कर्म, यज्ञाचा विस्तार, धर्माचे 4 चरण आणि 4 आश्रम, तसेच त्यांची वृत्ती, हे सर्व ब्रह्मदेवाच्या मुखापासूनच उत्पन्न झाले. विदुराने विचारले, हे तपोधन विश्वरचनेचे स्वामी श्री ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून ह्या 4 वेद इत्यादींची रचना केली, तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली, हे आपण सांगावे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवाने आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या मुखापासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली. तसेच याच क्रमाने शास्त्र, होत्याचे कर्म, यज्ञ, उद्भवयूचे कर्म, स्तुती, स्तोम, उदात्याचे कर्म आणि प्रायश्चित्त, ब्रह्मज्ञाचे कर्म या 4ची रचना केली. याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद आणि स्थापत्यवेद ह्या 4 उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखापासून उत्पन्न केले. नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या 4ही मुखापासून इतिहास पुराणरूपी 5वा वेद तयार केला. याच क्रमाने त्याच्या पूर्वादी मुखापासून षोडशी आणि उत्वथ, चयन आणि अग्निष्टोम, अतोयाम आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे 2 यज्ञही उत्पन्न झाले. विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आहेत.
आचरणासहित 4 आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. सावित्र, प्रजापत्य, ब्राह्म आणि मुहूर्त या 4 वृत्ती ब्रह्मदेवाच्या आहेत. तसेच वार्ता, संचय, शालीन आणि शिलोच ह्या 4 वृत्ती गृहस्थाश्रमाच्या आहेत. याच प्रकारे वृत्तीभेदाने वैशाखनस, वालखिल्य, औदुंबर आणि फेनप हे 4 भेद वनप्रस्थाश्रमाचे आणि कुटुंबचक, बहदूक, हंस आणि निष्क्रिय परमहंस हे 4 भेद संन्याशाचे आहेत. याच क्रमाने आणविक, क्षिती, त्रयी, वार्ता आणि दंडनीती ह्या 4 विद्या आणि 4 विहतीसुद्धा ब्रह्मदेवाच्या 4 मुखापासूनच उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयापासून ओंकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदीच्या रूपाने भासत आहे. विदुरा, दुःखी बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्वविस्तार करण्याचा विचार केला. मरीची आदी महान शक्तिशाली ऋषीकडून सुद्धा विस्तार जास्त झाला नाही. हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले. अहो, मोठे आश्चर्य आहे. माझ्या सतत प्रयत्न करण्याचीही प्रजेची वृत्ती होत नाही. यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे असे वाटले. योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते त्याच वेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. हे ब्रह्मदेवाने नाव आहे. ते विभक्त झाल्याकारणाने शरीराला काय म्हणतात? त्या 2 विभागातून एक स्त्री पुरुषांची जोडी प्रगट झाली. त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू मनु झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली. तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनुने शतरूपापासून 5 संतांची उत्पत्ती केली. विदुरा त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्रे होते आणि आकृती, देवहूती व प्रसूती अशा 3 कन्या होत्या. मनुने आकृती रुचीला, देवहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली. त्यांच्या संततीचे सर्व जग भरून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.